दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता. विचारसागर तरंग चौथा, परिच्छेद 6 क्रमांकाचा. अजातवाद, आत्म्याचे ठिकाणी संसाराचा अभाव. अजातवाद प्रतिपादन करतात, अर्थात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजेच ब्रह्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मरूप आत्मा किंवा आत्मरूप ब्रह्म या ठिकाणी व्यष्टी समष्टी जगतरूप संसाराचा त्रैकालिक अत्यंत अभाव ज्या वादामध्ये प्रतिपादन केला जातो त्याला अजातवाद असे म्हणतात. एकंदर 5 परिच्छेदाचा विचार आपण पूर्ण केला आणि 6व्या परिच्छेदामध्ये आता सद्गुरू बोलत आहेत. 1-2 मिनिटात मागचा गोषवारा. प्रथम तरंगामध्ये अनुबंधाचा समास पद्धतीने, द्वितीय तरंगामध्ये त्याच अनुबंधाचा पूर्वपक्षाच्या रूपाने असिद्धी, सिद्धांत रूपाने सिद्धी असा विस्ताराने, आणि तृतीय तरंगामध्ये गुरुचं लक्षण, गुरुचं शिष्यासंबंधी कर्तव्य आणि शिष्याचं लक्षण आणि शिष्याने गुरुची सेवा कशी करावी हा विचार करून झाल्याच्या नंतर खरा शास्त्रचिंतनाला आरंभ करत असताना या चतुर्थ तरंगामध्ये ज्ञेय ब्रह्माला अनुभवाच्या माध्यमातून जाणणारा जो उत्तम अधिकारी आहे त्याला केलेला उपदेश आहे. त्याकरता अधिकारी आपल्याला कळावा, अधिकार भेदाने त्याला उपदेश कसा केला जातो हे आपल्याला कळावं याकरता कल्पित परंतु बोधप्रद असं कथानक त्यांनी आपल्यासमोर ठेवलं. हे पिता पुत्र म्हणजेच 4 प्रकारचे अधिकारी आहेत. त्यातला ज्येष्ठ पुत्र तत्वदृष्टी हा उत्तम अधिकारी आहे, ज्याला ज्ञेय ब्रह्माचा उपदेश या 4थ्या तरंगात आहे. द्वितीय पुत्र अदृष्टी हा मध्यम अधिकारी आहे, त्याला ध्येय ब्रह्माचा उपदेश 5व्या तरंगात आहे. आणि कनिष्ठ पुत्र तर्कदृष्टी हा कनिष्ठ अधिकारीच आहे, म्हणून त्याला न्याय घटित वेदांताचा उपदेश 6व्या तरंगामध्ये केलेला आहे. आणि या तिघाचा पुत्र असणारा शुभ संतती राजा हा मात्र त्याला मंद वैराग्य आहे, आणि मंद वैराग्य असल्यामुळे परमार्थात गती होत नाही, प्रपंचातला आनंद भोगता येत नाही. अशी स्थिती त्याला झाल्यामुळे उपास्य तत्व जाणून घेण्याची त्याला इच्छा होते, म्हणून त्याकरता केलेला उपदेश म्हणजे 7वा तरंग आहे. अशा पद्धतीने हा ग्रंथाचा समारोप होतो. तर त्यामध्ये हा चतुर्थ तरंगामध्ये कल्पित कथानक आपण बघितलं. पित्याचं मंद वैराग्य असल्यामुळे तो राज्य सोडून जात नाही, आणि पुत्र मात्र त्यांना तीव्र वैराग्य असल्यामुळे यदहरे विवर्जित तदहरेव प्रवर्जित तत्क्षणी सर्वस्वाचा त्याग करतात, गुरुच्या शोधात जातात. आणि आईशी कर्म साम्य दशा होय जेथे विरेच्या तेथे सद्गुरू आपैसा भेटीची गा. त्यांना गुरुची भेटही होते. तनुमनुजीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. अशा पद्धतीने ते गुरुची तब्बल 6 महिने सेवा करतात. गुरुजी प्रसन्न झालेत, कारण शुश्रूषा विद्या उत्तमा विद्या. सेवेने गुरुदेव प्रसन्न झाले आणि आत्मज्ञानासंबंधी तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते तुम्ही विचारा. मग दोघा बंधूचं मनोगत बघितलं, अदृष्टी आणि तर्कदृष्टीचं तत्वदृष्टीने त्याने बोलण्याकरता आरंभ केला. गुरुदेवाला श्री गुरु भगवान सर्व कृपा निधान सर्वज्ञ अशा पदाने गुरुचे स्तवन केलं, आणि 2 प्रकारच्या कामना आमच्या आहेत त्या सांगितल्या. 1 परमानंदाची आम्हाला प्राप्ती व्हावी, आणि 2 जन्ममरण दुःखरूप असणारा संसार निवृत्त व्हावा. त्याकरता आम्ही काय काय केलं. आणि येथे एक नवलाव जोजे की जे तरुण पाव तो आपाव होय ते ऐका. हाही सगळा वृत्तांत आत्मनिवेदन भक्ती करताना गुरुपुढे ठेवला. गुरुनी विचार केला आपल्या मनाशी. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. जे आर्थी दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा करतात ते आर्थी हे कोण आहेत? मुमुक्षु आहेत. आणि मोक्ष तर ज्ञानानेच होतो, पण ज्ञान म्हणूनही चालणार नाही. प्रत्येक दर्शनामध्ये ज्ञानाचं स्वरूप वेगवेगळं सांगितलेलं आहे. 2 उदाहरणं त्यांनी इथे दिली. अगदी प्रधानमल निभ्रन्याय आपण ज्यांना म्हणतो त्या सांख्यमताने विचार केला तर प्रकृती पुरुषाच्या विवेकालाच ते ज्ञान म्हणतात. आणि वैशेषिक दर्शनाचा विचार केला तर द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समय अभाव या सप्तपदार्थाच्या विवेकालाच ते ज्ञान म्हणतात. पण अशा कुठल्याही ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष फक्त वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच प्राप्त होतो. त्या ज्ञानाचा यांना उपदेश केला पाहिजे असं मनही मानसी ठरवून मग गुरुदेव जे बोललेत ते गुरुदेवाने सांगितलं, बाबा परमानंद हा तुझं स्वरूपच आहे, त्याची तू प्राप्ती काय करणार. आणि दुःखाचा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव असताना त्याची काय बरं निवृत्ती करणार. पण गुरुदेवाने दिलेले जे उत्तर आहे ते एक प्रकारचं वास्तव उत्तर आहे. अगदी अजातवादाच्या दृष्टीनेच दिलेले हे उत्तर आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. कारण दुःखाचा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे म्हटले ना. मग पण हे गुरुदेवाने उत्तर दिल्याच्या नंतर हे पटलं पाहिजे. पण हे उत्तर पटण्याकरता
तेवढा उत्तम अधिकारी असला पाहिजे. सहजासहजी ही वस्तू गुरुदेवाने सांगितलं आणि लगेच ते आपल्याला मान्य झालं असं मात्र होत नाही. होतच नाही असं नाही, पण त्याचा विरळा अधिकारी असतो. म्हणून आपण ओवी पाहिली होती, काना वाचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होणे उठी कवनू एकोजो, आणि त्यात लहान आहे. त्यामुळे तो म्हणू लागला आनंदरूप आत्माच असेल तर यत्किंचित अनुकूल विषय त्याचं श्रवण झालं तरी आनंद कोणता? प्रिय. दर्शन झाल्याच्या नंतर होणारा मोद आणि उपभोग झाल्याच्या नंतर होणारा प्रमोद. मग यत्किंचित अनुकूल विषयाच्या द्वारा दर्शन, श्रवण, दर्शन आणि प्रत्यक्ष भोग याद्वारा प्रिय, मोद, प्रमोद अशा स्वरूपाचा जर सुख होत असेल, आनंद होत असेल, तर विषयात मुळीच सुख नाही मान्य करावं कसं? आणि जर आत्मा आनंदरूप असेल तर विषयापासून सुख वाटू नये, विषयात सुख वाटत असेल तर आत्मा आनंदरूप या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही. नेमकं मग विषय आनंदरूप आहे का आत्मा आनंदरूप आहे? तर गुरुदेवाने सांगितलं तरी आम्ही तुला तेच सांगतो की आत्माच, परमात्माच आनंदरूप आहे, विषयात सुख नाहीच आहे. वाटतं ते भ्रमाने. मग भ्रम तरी कशामुळे होतो ते तरी सांगा. गुरुदेवाने सांगितलं 3 गोष्टी युगपत घडतात. कोणत्या त्या? एक म्हटले अनुकूल इच्छित विषयाची प्राप्ती, 2 वृत्तीची स्थिर अंतर्मुक्ता, आणि 3 आत्मानंदाचं भान. या 3 गोष्टी युगपत घडतात. म्हणून भ्रमाने विषयापासून आनंद झाला असं जरी वाटलं तर तो विषयाचा नसून कोणाचा आहे? तुझ्या आत्मस्वरूपाचाच तो आनंद आहे. पुन्हा त्याला ते पटत नाही, कारण अनुभवाचा आपला निषेध करता येत नाही. अहो, अनुकूल असणारे श्रीधन पुत्रादी यांच्यापासून प्रत्यक्ष आनंद भोगत असताना त्यांच्यात आनंद मुळीच नाही असं कसं मान्य करावं? असं तो बोलतो. मग दुष्यंतदुर्जन्याने त्याच्या भ्रामक अनुभवाचा अनुवाद करून, ठीक आहे बाबा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयात आनंद वाटला तर ही गोष्ट श्रुतियुक्ती अनुभूतीने सिद्ध होते काय? उत्तर आहे नाही. श्रुतीने विषयात आनंद सांगितला का? श्रुतीने विषयात आनंद सांगितला नाही. उलट श्रुती माता सांगते यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते, ब्रह्मसुखरूप आहे, इतरत्र सुख कुठेच नाही आहे असं श्रुती सांगते. संतही सांगतात सुखरूप आहे साधूचं कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, ते नवीन जीवा सुख नाही. याचा अर्थ विषयात सुख नाही अशी श्रुतीचं वचन आहे. दुसरं युक्ती काय आहे? विषयात सुख आहे असं जर म्हटलं तर मग विषय सुखरूप असणारा विषय जोपर्यंत आपल्या जवळ आहे, आपल्या सान्निध्यात आहे, आपली सत्ता त्यावर आहे, तोपर्यंत त्याने आपल्याला सतत आनंद दिला पाहिजे. पण अन्य विषयाची इच्छा झाल्याच्या नंतर तो आनंद राहत नाही. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ हेच आहे का विषयाचा आनंद हे स्वरूप नाही. आणि युक्ती सांगितली. योग्या आणि भोगी असे 2 वर्ग आहे समाजामध्ये. योगी याला एक आनंद प्राप्त होतो, भोगी यालाही आनंद प्राप्त होतो. कधी? विषय तर नाही आणि आनंद तर आहे. असे भोगी आणि योगी या दोघांच्या जीवनामध्ये परमात्म्याने एक अवस्था दिलेली आहे. योगी ती प्रयत्नाने अर्जित करतो, ती निर्विकल्प समाधी. त्याच्यामध्ये काय नाही, काय आहे? विषय तर नाही आणि आनंद तर आहे. आणि तुम्हाला सर्वसामान्य जीवाला सुषुप्तीमध्ये विषय तर नाही आणि आनंद तर आहे. मग विषयाचा आनंद स्वरूप असेल तर समाधीमध्ये भोग्याला, आपलं क्षमा करा, समाधीमध्ये योग्याला आणि सुषुप्तीमध्ये भोग्याला काय होऊ नये? आनंद होऊ नये. कारण तिथे काय नाही, विषय नाही आणि आनंद तर होतो. याचा अर्थ आनंद हे विषयाचं स्वरूप होऊ शकत नाही. आनंदरूप कोण आहे? आत्माच आहे असं गुरुदेवाने सांगितलं. आणि मग हे सांगितल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा आक्षेप घेतला. असं जर तुमचा म्हणणं असेल तर आनंद विषय उपभोगाली सुद्धा होणारा आनंद कोणाचा असतो? खरा आत्म्याचाच असतो. तो कोणाचा नसतो? विषयाचा नसतो. वाटतो तो आपल्या भ्रमाने. पण मग याला ज्याचं ज्ञान, होणारा आनंद विषयाचाच आहे, आत्म्याचा, आपला क्षमा करा, होणारा आनंद आत्म्याचाच आहे, विषयात आनंद नाही, हे ज्याला कळालं तो ज्ञानी आहे. आणि ज्याला कळत नाही तो अज्ञानी आहे. मग आमचा प्रश्न असा आहे की मग अशा अज्ञानाला विषयाची इच्छा होते, विषय प्राप्ती करता तो खटाटोप करतो. विषय प्राप्तचा, विषयाचा, अनुकूल विषयाचा संयोग झाला तर आनंद, वियोग झाला तर दुःख, असा सगळा व्यवहार कोणाच ठिकाणी दिसतो? अज्ञानाच ठिकाणी. कारण त्याला विषयच आनंद रूप आहे असं त्याला काय झालेलं आहे? भ्रम झालेला आहे. पण ज्याला माहिती आहे विषय उपभोग काली सुद्धा होणारा आनंद विषयाचा नाही, कोणाचा असतो? माझ्या आत्म्याचाच असतो, असं ज्याला ज्ञान आहे, मग अशा ज्ञानी पुरुषाला विषयाची इच्छा होते का नाही गुरुदेव? त्याला विषय प्राप्ती करता तो खटाटोप करतो का? त्याला विषयाचा संयोग, वियोग, अनुकूल विषयाचा झाल्याच्या नंतर सुखदुःख होतं का? आता मी तुम्हाला असा प्रश्न का केला तर ज्ञानाप्रमाणेच अज्ञानाप्रमाणेच ज्ञानाचा सुद्धा व्यवहार मला दिसतो. त्याच्याकरता आपण काही उदाहरणं पाहिलेत. निवृत्ती दादा मांडे खाण्याची इच्छा झाली, गुरुदेव स्वानंद सुखनाशी सद्गुरू जोग महाराज ते काजू बदाम वगैरे खाताना दिसतात. ती जगची राणी परीक्षा घेते, तुम्ही जर ज्ञानी आहे तर काय प्रमाण, काय खातो आम्ही, कसं आहे सांगा, ते कैसे लागते, ननुमुखी हे तुम्हाला कळते कसे? मग असं बरं जाऊ द्या. बरं असं नाही म्हणावं तर माऊलीचे काही ओळ आपल्याला दिसतात. माऊली म्हणतात सांगे कुमुद दळाचे नि ताटे, जो जेवीला चंद्रकिरण चोखटे, तो चकोरू काय वाळवंटे चुंबीजत असे. आणि वाळवंटातल्या त्या पाषाणाचं चुंबन घेत असेल तर त्याला खरं चंद्रामृत फावलेलंच नाही असा त्याचा अर्थ आहे. त्या माऊली दुसरे वहीत म्हणतात त्या अंतरणीने ती बापुडे, म्हणून आगत्य शिवने घडे, काय पुये पंखीची कडे चिळशी घेते,
ते अंतर जाणत नाही म्हणजे अज्ञानी आहे, म्हणून तर विषयाकडे प्रवृत्त होतात. पण यांना ज्यांना माहिती की विषयात आनंदच नाही ते सुद्धा विषयाकडे प्रवृत्त होताना दिसतात. जो आपणे पे नाही दिठे सो सुखाचे सदा खरांटे, तयासीच हे विषय गोमटे गोड वाटे. त्यालाच कुठपर्यंत गोड वाटतात, त्याला आत्मस्वरूपाचा आनंद भोगला नाही तेव्हा. पण ज्याला माहिती आहे आत्माचा आनंद रूप आहे त्याला सुद्धा विषयाची इच्छा होती की नाही. बरं, प्रश्न मी का केला, कारण ज्यांना माहिती आहे, ज्यांना आत्मा आनंद रूप आहे असं कीर्तन प्रवचनात सांगतात, ते लोक सुद्धा विषय करतात, अट्टहास करतात. मग काय फरक राहिला, म्हणजे वरवर पाहता तर फरक तर आम्हाला काही दिसत नाही. काय फरक आहे का त्यात? या दोन्हीचा समन्वय सांगताना गुरुदेवाने समन्वय सांगितला की समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. ज्ञानी आणि अज्ञानी, ज्ञान झालं म्हणजे त्याला दोन शिंग फुटतात आणि एक डोळा तिसरा येतो, असं काही नाही ना. व्यवहारात त्याच्यातला काही आपल्याला अंतर दिसणार नाही. बोधात फरक आहे आणि तो फरक कळण्याकरता कालचा पूर्ण पाठ आपण त्याच्यावरच बघितलेला आहे. त्याचा फक्त आशय एवढाच आहे का ज्ञानी आणि अज्ञानी दोघं जरी समान दिसले तरी त्यांच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? अहो, तू प्रश्न विचारतो इथेच फरक दिसतो. तू काय म्हणतो, ज्ञानी आणि अज्ञानात फरक आहे. एक ज्ञानी आणि एक अज्ञानी हाच फरक आहे ना. ज्ञानी काय आहे? ज्ञानी आहे. अज्ञानी काय आहे? अज्ञानी आहे. हाच फरक आहे ना. नाही, पण मग ते आम्हाला कळत नाही. हां, मग असं बोल, ज्ञानी कशा मग फरक कळत नाही तर मग कळण्याकरता गुरुदेवाने सांगितलं का अज्ञानाला किती दुःख होतं. काल जे होते आपण त्यांनी बोललं पाहिजे. अज्ञानाला किती दुःख होते? 3 दुःख होतं त्याला. पहिलं दुःखाचं एक दुःख, दुःख का आलं याचं दुःख, आणि जाईल केव्हा याचं एक दुःख. अशा अनेक दुःखाने तो अनेक दुःखे सांगू मी किती, सगळं संसाराची स्थिती नसा आहे पाषाण फुटते भयकापाची ते भरलाशे. आणि ज्ञानाला कोणतं दुःख होतं? ज्ञानाला एकच दुःख होतं. तेही एक दुःख होतं. काय म्हणायचं, आपल्याला त्याच्या देह इंद्रिय संघातच ठिकाणी वरवर पाहता दिसतं म्हणून त्याच्या दृष्टीने तेही होत नाही. पण मग आता दिसतंय म्हणून म्हणायचं तर त्याला एकच दुःख होतं. दुःखाचं दुःख होत नाही. तो म्हणतो आलेला आहे ना जाण्याकरता, आणि गेलं तरी तो आरशाने पार उसळून जात नाही. गेलेलं आहे ते प्रारब्ध असेल तर येण्याकरताच. त्यामुळे तो म्हणतो ठेवले आनंद ते तैशीच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. बरं, दुःखाचं दुःख का होत नाही? मग त्याला होत नाही. तो म्हणतो कुत्ता जाणे और चमडी जाणे. ज्ञानीच आहे ना कबीरदासजी. तर त्यावेळेला ते कुत्र्याने चांबडी चावता येते तरी तरच तर म्हणतो आता तरी राम नाम भजन बंद करा जरा, तिकडे बघा. तो म्हणलेला अरे कुत्ता जाणे और चमडी जाणे, हम तो हमारे राम का भजन जाणे, असं ते म्हणतात. तर मग ते कोण म्हटले पाहिजे? ज्ञानीच म्हणले पाहिजे. मग ते संसार करताना दिसत नाही का? आपण आता त्यांना कबीर आता कमाल नावाचा मुलगा आहे, त्यांची पत्नी आहे, तेही संसार करताना ते शेतीमध्ये सगळं वावरताना दिसतात. पण ते ज्ञानी आहे ना. व्यवहार त्याचा जरी दिसला तरी त्याचा बोधामध्ये आपल्याला फरक जाणवतो. आणखी काही फरक पाहत असताना आपण म्हटलो होतो दोनच, आपलं विस्मरण आणि विपर्यय. विस्मरण आणि विपर्यय दोन्ही असतात कोणाला? अज्ञानाला. पण विस्मरण होऊ शकतं पण विपर्यय कधीच होत नाही. कोणाला? ज्ञानाला. गेला तर सुषुप्तीत आणि आला तर जागृतीत, तो कोण आहे? अज्ञानी आहे. आणि गेला तर समाधीत आणि आला तर स्वप्नामध्ये, तो कोण आहे? ज्ञानी आहे. निद्रा समाधी स्थिती आहे, त्याची निद्रा सुद्धा समाधीच आहे असं म्हटलेलं आहे. पुन्हा चिज्जड ग्रंथीचा भेद झालेला असतो, तो कोण आहे? ज्ञानी आहे. आणि ज्याच्या चिज्जड ग्रंथीचा भेद झालेला नाही तो अज्ञानी आहे. विषय उपभोगकाली होणारा आनंद विषयाचा नसून माझ्या आत्म्याचाच आहे असा दृढ निश्चय असतो, तो कोण आहे? ज्ञानी आहे. आणि विषय उपभोगकाली काय आणि सर्वद सदैव काय, विषया वाचून काही आणि सर्वता रम्यच नाही, विषय ओढी भरले जीव. त्या विषय प्राप्ती करता सत्यत्वाने अट्टहास प्रयत्न करणारा तो कोण आहे? अज्ञानी आहे. असा ज्ञानी आणि अज्ञानामध्ये किंवा अगदी व्यवहारात येऊन आपण काल म्हटलो, हत्तीच्या शरीरातून बाहेर पडलेलं कवट आणि झाडाचं तोडलेलं कवटाचं फळ हे दोन्ही दिसायला समानच आहे. पण एकामध्ये गर नाही आहे आणि एकामध्ये गर आहे. एक वजनाने हलका आहे, एक वजनाने वजनदार आहे, जड आहे, आहे की नाही? मग अशा पद्धतीचं ते वजनाने जड आहे म्हणजे सत्यत्वरूपी गर त्याच्यात आहे, तो अज्ञानी आहे. आणि ज्याचं सगळं व्यवहारात वावरताना दिसतो पण त्याच्या अंतकरण रूपामध्ये सत्यत्वरूपी कवट हा बाधित झालाय, सत्यत्व भ्रांतीच राहिलेली नाही, तो ज्ञानी आहे. किंवा कोरडा नारळ म्हटलं तर तो कोण आहे? जसं कवटीत राहून कवटीला सोडून राहणारा तो ज्ञानी आहे. आणि ओला नारळ त्याचे जेवढे तुकडे होईल तेवढे काय, कवटीची कमी याच्या अधिक होत असेल तर तो मात्र अज्ञानी आहे. नौका पाण्यात असावी का नौकेत पाणी असावं म्हटलं तर आपण, नौका पाण्यात असावी, नौकेत पाणी नको. नौकेत पाणी असेल तर ती नौका स्वतःसहित बुडून मारणारी ठरते. आणि नौकेत पाणी नसेल, ती जर नौका पाण्यात असेल तर ज्याला पावता येत नाही त्यालाही तारणारी ठरते. मग नौकेत पाण्यातली नौका म्हणजे ज्ञानी आहे ना. आणि नौकेत शिरलेलं पाणी म्हणजे अज्ञानी आहे. असा ज्ञानी आणि अज्ञानातला अनेक काही फरक आपण पाहिला. आणि त्याकरता माऊलीची गोवी पाहिली ते जैसे बहुरूपयाचे रावणाने स्त्रीपुरुष भाव नाही म्हणे बरे लोकसंपादने तैसेची करीते. वरवर पाहताना व्यवहार दोन्हीचा जरी सारखा दिसला तरी
दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. काय पारक आहे हे असे सगळे प्रसंग ही त्याच्यातली एक प्रकारची पारक आहे. ज्ञानी ज्ञानीच आहे आणि अज्ञानी अज्ञानीच आहे. ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं का कोण ज्ञानी आहे आणि कोण अज्ञानी आहे. कोणाला म्हणजे दुसऱ्याला पाहण्याकरता नाहीच हे प्रसंग. आपण अशा प्रसंगात आपण ज्ञानी आहोत का अज्ञानी आहोत. अशा प्रसंगामध्ये आपण जर सुखदुःखी समीकृत्वा लाभालाभ जया जय तत युद्धायुजे स्वनैव पापमावापशिषी नसेल त्याच्यावर कीर्तन करता येत, नसेल त्याच्यावर प्रवचन करता येत, नसेल त्याच्यावर व्याख्यान देता येत, पण दोन्ही स्थितीमध्ये समान राहता आलं तर कोण आहे? ज्ञानीच आहे. आणि तोंडाला फेस येईपर्यंत बोलत असेल, चांगलं आस्खलित व्याख्यान देत असेल, समाजही डोलत असेल, लोक टाळ्या वाजत असेल, हुसहुस करून प्रशंसा करत असेल, पण प्रसंग आल्याच्या नंतर हा जर कपाळाला हात लावून बसत असेल तर तो अज्ञानीच आहे. म्हणजे हे काय वरून व्यवहारावरनं याच्या गोष्टी जाणवणार नाही. हे काय माऊलीच्या भाषेमध्ये हे अनुभवाची जोगे नोय बोलायसे अद्वैती भक्तीची आहे. हे अनुभवाची जोगे नय बोला तैसे क्रियेची नामकिरण आहे अद्वैती भक्तीची आहे. हे अनुभवाची जोगे आहे ना, बरोबर ना. हे अनुभवाचे जोगे नोहे बोलायचे. तशा पद्धतीची ही स्थिती आहे असं गुरुदेवाने सांगितल्याच्या नंतर मग त्याला मान्य झालं की विषय उपभोग काली सुद्धा होणारा आनंद कोणाचा नाही. बोला ना, विषयाचा नाही, कोणाचा आहे? माझ्या आत्मस्वरूपाचाच आहे. गुरुदेव हे मान्य झालं म्हणजे परमानंदाची प्राप्तीची इच्छा मला होऊ नाही, कारण परमानंद माझं काय आहे? स्वरूप आहे. ठीक आहे, हे माझ्या चांगलं लक्षात आलं. पण आता थोडीशी शंका आहे. हे आपल्या कृपेने लक्षात आले. पुन्हा हे सुद्धा म्हणणार हे माझ्या बुद्धीची वैभव आहे असं तो म्हणत नाही. तरी असंच आहे. आपण काल बोललो की आपल्या जीवनामध्ये यश आलं परमार्थ पथामध्ये तर ते गुरुच्या कृपेने आलं. आणि आपण प्रयत्नाची शिकस्त केली आणि यश आलं नाही, त्यांनीच कृपा व्यवस्थित केली नाही असं चुकू नाही म्हणायचं आपल्याला अधिकार नाही आणि म्हणूही नाही. मग आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडले, म्हणजे आपले यश आलं, आपले प्रयत्न कमी पडले आणि यश आलं, गुरुची कृपा झाली. या आपल्या कृपेने मला चांगलं समजलं. पण मग आणखी शंका अशी आहे, आम्ही 2 प्रकारची अपेक्षा घेऊन आलो होतो ना. त्यातली एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि दुसरी परमानंदाची प्राप्ती व्हावी. 2 प्रकारची अपेक्षा होती. आता परमानंदाची प्राप्ती होण्याचे कारण नाही, कारण परमानंद हे माझं काय आहे? स्वरूप आहे. आणि विषयात आनंद वाटतो तो माझा काय आहे? भ्रम आहे. हे माझ्या आपल्या कृपेने चांगलं लक्षात आलं. पण दुसरी माझी अपेक्षा काय होती? दुःखाची जन्ममरणरूप संसाराची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. त्याचं उत्तर तुम्ही काय दिलं? तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा अभाव आहे. कोणता? पुन्हा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. मग त्याची निवृत्ती काय करणार असं तुम्ही बोललात. आणि उदाहरण कोणाचं दिलं तुम्ही? वंद्यापुत्राचं. वंद्यापुत्राप्रमाणे या जन्ममरणरूप संसाराचा तुझ्या अथवा माझ्या किंवा कुठेच याचा काय आहे? त्रैकालिक अत्यंत अभाव असं आपण बोलता. पण वंद्यापुत्र दृष्टांत पडतो. तुम्ही सांगितलेला दाष्टांत नाम सिद्धांत पटत नाही. का बरं दृष्टांत पडतो? कारण दृष्टांतातला वंद्यापुत्र प्रतीतीलाच येत नाही. वंद्यपुत्र कधी दिसला का आपल्याला? दिसला तिला वंद्या म्हणेल का? वंद्यपुत्राची प्रतीतीच नाही म्हणून वंद्यपुत्र झाला नाही म्हणणं पडतं. तसं संसाराची प्रतीती येऊ नये ना. संसाराचं दुःख साक्षात मी भोगतो, मग हा संसार तुम्ही म्हणता नाही तर ते म्हणणं पटेल कसं? पण चला, तुम्ही बोलता ते काही खोटं बोलत नाही, पण ते मला पटेल असं बोला. जसं रज्जूच ठिकाणी सर्प दिसतो आणि रज्जूच ठिकाणी सर्प दिसतो, सर्प नाहीच म्हटलं तर पटतं का? बोला, ही रज्जू आहे, या ठिकाणी हा सर्प दिसला नाही म्हणणं पटेल का? पण रज्जूच ठिकाणी सर्प नाही आहे म्हणणं आपल्याला पटतं. कधी पटतं? त्याला सांगावं लागतं, अरे रज्जू जड का चेतन? तो काय बोलतो? बोला, जड आहे. आणि त्याच्यावर भासलेला सर्प जड का चेतन? जड आहे. आणि वेदांतात सिद्धांत कोणाला अधिष्ठान होत नाही? जडाला अधिष्ठान होत नाही. मग जड असणार रज्जू जड असणार सर्पाला कसं काय अधिष्ठान होईल? ते दिसलं तरी ती होईल का अधिष्ठान? नाही. जरी दिसलं तर तो त्याच्या ठिकाणी नाही. मग कोणाच्या ठिकाणी आहे? मग रज्जू उपहित चैतन्याच्या ठिकाणी आहे. मान्य झालं की नाही? जरी दिसला कोणाच्या ठिकाणी सर्प, बोला, रज्जू ठिकाणी, तरी तो रज्जू ठिकाणी नाही. हे कशाने मान्य झालं? जडाला अधिष्ठान होत नाही हा सिद्धांताने मान्य झालं. मग तो कोणाच्या ठिकाणी नाही दिसला तरी आहे? रज्जूपै चैतन्य दिसत नाही, ते अधिष्ठान रूपाने दिसत नाही, पण ते मानावं लागतं. तसं संसार दुःखाची प्रतीती कोणाला येते? मला येते. कोणाच्या ठिकाणी येते? माझ्याच ठिकाणी येते. पण तुम्ही म्हणता तुझ्या ठिकाणी कोण नाही? संसार दुःख नाही. याचा अर्थ संसार दुःखही जड आहे आणि देहादी संघात सुद्धा जड आहे. जडाला अधिष्ठान होईल कसं? मग ते कुठे आहे त्याचं स्थान तुम्ही सांगा, मी तिथे मानेल, माझ्या ठिकाणी मानणार नाही. एवढं जरी तुम्ही केलं तरी पुष्कळ झालं. असं कोणाचं म्हणणं आहे? शिष्याचं म्हणणं आहे. तर गुरुदेव त्याचं काय करतात? उत्तर देतात. शंका आपण काल वाचलेली आहे. गुरुदेव काय बोलतात ते बोलू. शंका थोडीशी वेगात वाचू काय, म्हणजे आपल्या सर्वांची लिंक लागेल. 6व्या परिच्छेदाची वरची शंका. शिष्य म्हणतो, महाराज, विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असताही विषयात आनंद नाही. आनंदरूप कोण आहे? आत्माच आहे. मला आपल्या कृपेने कसे समजले? चांगले समजले. म्हणजे आत्मा परमानंद ब्रह्मरूप आहे. हे काय झाले? आता निश्चित झाले. म्हणजे याचाच अर्थ मला कशाची इच्छा होऊ नये आता?
आनंदाच्या प्राप्तीची इच्छा होऊ नये, कारण आनंद हे माझं काय आहे, स्वरूप आहे. किंवा आनंद करता मी विषयाकडे जाण्याचं काही कारण नाही. बरं गेलो तरी त्या विषयाचा आनंद हे समजण्याचं भ्रम होऊन देण्याचं काही कारण नाही. जरी गोडी गुलाबजामची वाटली तरी ती मूळ साखरेचीच आहे हे माझ्या लक्षात आलं. तसं जरी विषयाचा आनंद वाटला तरी तो विषयाचा नसून माझ्या आत्म्याचाच आहे, माझ्या आपल्या कृपेने चांगलं लक्षात आलं. पण आता थोडंसं विचारावं वाटतं, पण माझे ठिकाणी जन्ममरण दुःखरूप असणाऱ्या संसाराची काय व्हावी, निवृत्ती व्हावी अशी मी आपणाला काय केली होती, बोला, प्रार्थना केली होती. आणि त्याचे समाधान तुम्ही काय सांगितले, तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी, म्हणजे आत्माच ब्रह्म, ब्रह्मच आत्मा, तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी हा ते माझी पंक्ती गेली ना, हा नाही माझ्या याच्यात ते ठळकच नाही हो, जुना विचार सागर आहे ना त्याच्यामध्ये दिलेलं नाही. हा बघा सापडलं, तुझ्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी दुःखरूप संसार मुळीच नाही असे काय कर समज. तुम्ही सांगता मी समजायला पाहिजे, पण समजेल मी कधी, त्याची मला प्रतीती आली नाही तर. पण तुम्ही सांगितले त्यावर माझा काय पाहिजे होता, विश्वास असला पाहिजे. खरं संतांचे पाय हा माझा विश्वास, सर्व व्हावे दास झालोय त्यांचा. विश्वासी तू करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चयी दास, न पाय मागिलं ते वासपूर्ती सोस सेवेसाठी. म्हणजे विश्वास पाहिजे होता, पण माझा त्यावर काही विश्वास बसत नाही. काय करू, दुर्दैवाने मला ते काय होतं, कसेशीच वाटते. आता कसेशीच वाटते म्हणजे कसं तरी वाटतं, पण कसं वाटतं ते सांगता येत नाही, त्याला कसेशी म्हणायचं. आपण ती गोष्ट ऐकतो, एक पेशंट डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांनी त्याला आता ते प्रोसेस पूर्ण केलीच, पूर्ण ती केल्याशिवाय डॉक्टर करू म्हणेल, चला या टेबलवर मागे बोलला आपण, मग पोटावर झोपा, पाठीवर झोपा, उठून बसा, डोळे मोठाले करा, तोंड मोठं करा, नाक वर करा, जीभ बाहेर करा, आ करा, या खाली बसा, काय होतं तुम्हाला आहे ना. हे सगळं झाल्याच्या नंतर ते म्हणलं, डॉक्टर मला कसं नसं होतं. काय म्हणला तो, मला कसं नसं होतं. डॉक्टर म्हणाले कसं नसं होतं, नेमकं काय होतं, मला तो तर सांगता येत नाही कसं नसं होतं. म्हणजे मग तू एक काम कर, कसा तरी उठ, कसं तरी घरी जा, कसं तरी एखाद्या झाडाचा पाला वरवड, कसं तरी ठेचन, कसं तरी ढोस, म्हणजे तुझं कसं नुसं जाईल असं डॉक्टर म्हटले. कारण का, तो काहीतरी सांगितलं तर त्याचा उपचार करता येईल ना, तुला काय होतं हे जर कळालं नाही तर त्याचा उपचार करता येईल कसा. पण गुरुदेव मात्र तसं म्हणत नाही. गुरुदेव काय उत्तर देतात पाहू आपण. तो म्हणतो, दुर्दैवाने मला ते कशाशीच वाटते. का बरं, कारण प्रत्यक्ष संसाराची प्रतीती आहे ती जर माझे ठिकाणी क्षणभर आपल्या आज्ञेप्रमाणे मानली नाही तरी संसार काय होतो, प्रत्यक्ष दिसतोच आहे. आता वंद्यपुत्र नाही आहे म्हणणं का पटलं दृष्टांतात, बोला मग, तो दिसत नाही. तसं संसार नाही आहे म्हणणं कधी पटलं असतं, तो दिसला नसता. बरं किमान तो दुसऱ्या ठिकाणी दिसला असतं तर, मला माझ्या ठिकाणी दिसतो, साक्षात मीच भोगतो, मीच ते दुःख भोगतो. अनेक दुःखे सांगू मी, किती सगळ्या दुःखाने बरबटलेला मी आहे. आणि तुम्ही सांगायचं का दुःखरूप संसाराचा तुझ्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. कशाप्रमाणे, वंद्यापुत्राने. पण वंद्यापुत्र प्रतिती येत नाही, संसार दुःख साक्षात मी भोगतो. आणि मग माझ्या ठिकाणी ते संसार दुःख नाही हे म्हणणं तुमचं मला त्यामुळे पटत नाही. म्हणजे माझा तुमच्यावर अविश्वास आहे असा त्याचा अर्थ नाही. पण ते पटायला ते कुठंतरी जुळलं पाहिजे ना अनुभवाला, त्या अनुभवाला काही जुळताना दिसत नाही. ती जरी माझ्या ठिकाणी क्षणभर आपल्या आज्ञेप्रमाणे मानली नाही, कोणाची प्रतीती, संसाराची प्रतीती, तरी संसार प्रत्यक्ष काय होतो, दिसतोच आहे. त्याची काहीतरी वाट लागली पाहिजे. वाट शब्दाचा अर्थ करायचं, त्याची काहीतरी संगती लागली पाहिजे, अनुभवाला जुळेल अशी संगती लागली पाहिजे, आहे ना. नाही तर त्याची वाट लावली असं म्हणतात ना, तर तसा अर्थ या ठिकाणी नाही, आहे ना. आणि खरं त्याची वाट लावली पाहिजे, मग तो माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही तो निवृत्त केला पाहिजे. त्याची प्रतीती सुद्धा मग येता कामा नाही. बरं प्रतीती येत असेल, ती जर भ्रामक असेल तर ती भ्रमरूप आहे कशी, माझ्या ठिकाणी तो नाही कसं, हे तरी आपण काय करा, मला ते पटवून द्या, माझ्या बुद्धीवर आरूढ होईल असं बोला, असं त्याचं म्हणणं आहे. ती जरी मग त्याची काहीतरी वाट लागली पाहिजे, अर्थात संगती लागली पाहिजे. तर मग तो कोणाच्या ठिकाणी आहे ते काय करा, आपण कृपा करून सांगा. ज्याच्या ठिकाणी संसार आहे असे आपण सांगाल त्याच्या ठिकाणी तो मानून मी काय करेल, आपल्या ठिकाणी मानणार नाही. मी तर माझ्या ठिकाणी मानतो, कारण माझ्या ठिकाणी मला प्रतीती येतो, मी ते दुःख भोगतो. तुम्ही म्हणता तुझ्या ठिकाणी संसार दुःख नाही. मग काय करा, आपण सांगा माझ्या ठिकाणी ना या इथे आहे, या टेबलवर संसार आहे, तुझ्या ठिकाणी नाही, मी तिथे मानेल, माझ्या ठिकाणी मानणार नाही. एवढं तरी करा, त्याचं स्थान कुठंतरी तुम्ही काय करा, सांगा. अशी आपल्या ठिकाणी प्रार्थना आहे. मग अशी प्रार्थना केल्याच्या नंतर आता ही याची प्रार्थना कसं आहे, गुरुदेवानी संसाराचा अभाव, कोणता अभाव सांगितला, त्रैकालिक अत्यंत, बरोबर. मग त्रैकालिक अत्यंत अभाव कोणाचा आहे, वंद्यपुत्राचा आहे. भीष्माचार्याची कन्या आणि हनुमंतरायाचा मुलगा यांचा कोणता अभाव आहे, त्रैकालिक अत्यंत अभाव. पण एक जण म्हटलं नाही, काही करा म्हणजे काही करा, पण भीष्माचार्याची कन्या आणि हनुमंतरायाचा मुलगा यांचा विवाह कोणत्या गावात झाला सांगा, कोणत्या तिथीला सांगा, कोणता मंडप दिला होता ते सांगा,
कोणती लोक वाढत होते, कोणती लोक जेवत होते, कोणते मंगलाष्टक म्हणत होते, ते सगळं तुम्ही सांगाच, असं एकाने आग्रह केला. त्याला म्हणायला लागलं, खरं सांगू, हनुमंतरायाचा मुलगा आहे, भीष्माचार्याची कन्या आहे, आणि महिन्यातल्या म्हणजे तो काय 32 तारखेला त्यांचा विवाह झाला. आणि कोणत्या गावात झाला तर काट्याच्या आणीवर 3 गावं होते, त्यातले 2 ओसाड होते, एक वसलेलाच नव्हता. त्या गावात त्यांचं लग्न झालं. आणि एवढंच नव्हे, मंडप आकाशाचा होता, आणि सशाच्या शिंगाचे खांब होते, आणि कासवीच्या तुपात तळलेले पक्वान्न होते, आणि बिना हातपायाची माणसं अशी वेगाने धावधाव वाढत होती, आणि बिना मुलक्याची माणसं येथेच जेवण करत होती. असा तो सोहळा पार पाडला. काय याच्यातलं खरं आहे? वैद्य बाबा सांगायचे लग्न. आता हे सगळं वाणीत आहे का वस्तुस्थितीत आहे? वाणीतच आहे, वस्तुस्थितीत नाही. नाहीच तर त्याचं स्थान काय सांगणार? कारण जसं हनुमंतरायाला पहिला मुलगा असला पाहिजे, तुम्ही म्हणाला आता रामायणात एक आहे, तोच भाग थोडासा बाजूला ठेवा, आहे ना. आणि भीष्माचार्याला कन्या असली पाहिजे, कुठंतरी त्यांचा विवाह झाला पाहिजे, मग त्याचं स्थान सांगता येईल. पण ते नाहीच तर त्याचं स्थान म्हणून काय सांगावं? अशी काय आहे आता? गुरुदेव बोलतात, पण त्याचं म्हणणं आहे, नाही, वंद्यपुत्राचं त्या संसाराचं कुठं तरी स्थान सांगा, मी त्या ठिकाणी मानेल, माझ्या ठिकाणी मानणार नाही. पण गुरुदेव त्याचं उत्तर कोणत्या वादातून देतात? आता अजातवादातून देतात, जो वेदांताचा काय आहे, मुख्य सिद्धांत आहे. अजातवाद वाद नव्हे, अजातवाद काय, डॉक्टर बाबा म्हणत असतात सिद्धांत आहे. वाद का म्हणतात? इतर सापेक्ष त्याला तो वाद शब्द आलेला आहे. अजातवाद काय एक प्रकारचा सिद्धांत आहे. मग तो अजातवादाच्या दृष्टीने गुरुदेव बोलतात. काय म्हणतात बघा, अजातवाद आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा काय आहे, अभाव आहे. अजातवाद म्हणजे ज्याला म्हणजे न जात अजात, सरळ अर्थ आहे. जात म्हणजे जन्म, न जात अजात, न लोपो नये, असं लघु सिद्धांत कौमुदीमध्ये छोटं सूत्र आहे. त्याने नकाराचा लोप केला, मग खाली नतला न मध्ये कोण आहे, न आणि नचा लोप केला, खाली काय आला, न जात अजात बदल अजात, म्हणजे ज्याचा जन्म झाला नाही. म्हणून म्हणतात आगाजे झालीची नाही, त्याची वार्ता पुसशी काय. अजातवादामध्ये काही झालंच नाही, काही झालंच नाही. म्हणजे संसाराचा कोणता अभाव तर त्रयकालिक अत्यंत अभाव. बरं, अजातवाद हा सिद्धांत असल्यामुळे त्याच्यामध्ये मतभेद नाही, मतमतांतर नाही, सर्वांची एक वाक्यता आहे. इथून तिथून सिद्धांतामध्ये मतभेद नसतात, मतमतांतर नसतात, आणि ज्याच्यामध्ये मतभेद किंवा मतमतांतर असतात तो सिद्धांत होऊ शकत नाही. सिद्धांतामध्ये सर्वांची एक वाक्यता आहे, श्रौतास्तिकाची सर्वांची एक वाक्यता आहे. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्यापासून तर पंडित साधू निश्चलदासजीपर्यंत आपल्या संतवाङ्मयात सर्वत्र तुम्ही पहा, सर्वांचं एकच म्हणणं आहे. आचार्य म्हणतात, न कशी जायते जीवा संभव शास्त्र न विद्यते तद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते. म्हणजेच काही झालंच नाही. श्लोकाचा अर्थ विद्यारायण स्वामीला विचारात ते पंचदशीत न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न मुक्ता इति यशा परमार्थतः. काही झालंच नाही हेच सांगायचं. तुकोबरायला विचारा, न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्मा कळले. माऊलीचं आत्ताच म्हणलं, आगाजे झालीच नाही त्याची वार्ता पुसश काय. नाथबाबा संसारिक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. म्हणजे सर्वांची एक वाक्यता आहे, जगत झालंच नाही. कोणता वाद? अजातवाद. पण मग जगत झालंच नाही असं जर तुम्ही म्हणता, तर मग झालंच नाही तर ते दिसत नाही ना, असं चेत न प्रत्येत. जगत झालंच नाही तर दिसावं का त्याने? वंद्यपुत्र झाला का? तुम्ही दृष्टांत ज्याचा देता तुम्ही विचार करा ना. पूर्वपक्ष काय म्हणेल, तुम्ही जो दृष्टांत देता तो दृष्टांताने सिद्धांत पटला पाहिजे, तर तो दृष्टांत कशा करता असतो? सिद्धांत पटवण्याकरता असतो. आणि दृष्टांत दाष्टांतामध्ये साम्य असेल तर तो दृष्टांत द्यावा. मग दृष्टांतातला वंद्यपुत्र दिसला का, शशृंग खपुष्प, मग ते जर दिसत नाही तर त्यांची दिसतच नाही म्हणून ते नाही म्हणणं पडतं. संसार नाहीच तर मग तो दिसू नये ना. संसार दिसतो त्याची संगती काय? मग सांगण्याकरता संगती सांगावी लागते. भ्रमेण अहम भ्रमेण त्वम भ्रमेण उपासका जना भ्रममूलमिदम सर्व वेद किंतिम जगत्याम जगत. सर्व दिसतं ते काय? भ्रमाने आहे. रज्जूवर सर्प आहे का? मग नाही. दिसतो की नाही? कशामुळे दिसतो? भ्रमाने दिसतो. मग जरी दिसला तरी तो आहे का? नाही. तसं जगत जरी दिसलं तरी नाही. याला म्हणतात मग विवर्तवाद. येणारच आहे पुढे. ज्याच्या आज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प ना जगत, ते स्वतंत्राने स्वयंब्रह्म मीची अशी. मग कोणा ठाई दृष्टांतात कोणाच ठाई कोण नाही म्हटलं तर आपण, रज्जूस ठाई सर्प नाही. तसं दाष्टांतामध्ये आत्मस्वरूपा ब्रह्मात्मस्वरूपा ठिकाणी व्यष्टी समस्या जगत नाही. हा खरा काय आहे? सिद्धांत आहे. तो अजातवाद गुरुदेव सांगतात आणि खरं उत्तर देतात. कोणतं उत्तर देतात? अगोदर खरं उत्तर देतात. म्हणजे इतर उत्तर खोटी आहे असं त्याचा अर्थ नाही, पण मग ती दोन अन्वयाची. एखादा विद्यार्थी गेला शिक्षकाकडे गेला आणि त्याने काहीतरी प्रश्न केला. आता त्याने जो प्रश्न केला तो ऐकूनच केला. त्या प्रश्नाची खोली काय आणि त्याचं उत्तराची काय खोली याचं काही त्याला
ज्ञान नाही तेवढं, पण त्याने प्रश्न केला तर त्याचं जे खरं उत्तर आहे ते खरं दिलं पाहिजे, हे शिक्षकाचं कर्तव्य आहे. आणि ते उत्तर त्याला नाही पेलवलं, नाही पटलं, नाही कळालं, नाही रुचलं, नाही झेपलं, मग त्याला काय करायचं, मग हळूहळू खाली येऊन पुन्हा तिथपर्यंत घेऊन जायचं. तसं अजातवादाचा खरा वेदांती काय करतात, एखादा आला आणि त्याला खरं जाणून घ्यावं असं वाटलं तर खरं उत्तर देतात, बाबा रे संसारिक झाला होता, हे तो समूळ मिथ्यावार्ता, पुढे होईल मागुदा कदा कल्पंती घडे ना. खरं उत्तर त्याला नाही पटलं, मग खोटी उत्तरं देऊन त्याला खऱ्यात आणावं लागतं. कारण खोट्या माणसाला खोटं सांगितलेलं ते खरं वाटतं आणि मग त्याला खऱ्यापर्यंत आणावं लागतं. त्याच्याकरता उदाहरण बाबा देत असतात. विवाह केला आपल्या चिमुरडीचा, विवाह केल्याच्या नंतर तिला तिचं आपल्या मारुती बाबा शब्द सांगू, ठकीचं लग्न थाटात आहे ना बाबा म्हणत असतात. आणि मग ते ठकीचं लग्न थाटात करण्याकरता 5 कोटी हुंडा दिला, काय 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 खर्च केला तो सगळा केला. आणि मग ठकी नांदायला गेली. मग ठकी तिथे थाटात राहावी, आपली ठकू थाटात आहे की नाही हे पाहण्याकरता ठकीचा बाप ठकीला आणण्याकरता दीपोळीच्या आदल्या दिवशी गेला मुरहाळी म्हणून. पण ठकीला ठकून तो डायरेक्ट याकडे गेला. त्याचं कारण असं घडलं, त्याने ठकीचं दृश्य पाहिलं तर ते फार दृश्य काय अपदृश्य बिभत्स दृश्य दिसलं. कारण ठकी काय करत होती, खराटा घेतला होता, विष्ठा लेकराची होती, त्याच्यावर राखुंडी टाकून ती भरून फेकून देत होती. आणि किती हुंडा दिला होता ठकी करता, 5 कोटी. मग ठकीला आपल्या सासरच्या लोकांनी काय केलं, याच्या सासर लोकांनी ठकवलं, असा भ्रम झाला कोणाला, तिच्या बाबाला. म्हणून तो तिला न कळताच वरच्या आपल्या याह्याकडे गेला. जे बोलायला लागला, जे त्याचा पट्टा सुटला तो पडीस ना, भयंकर बोलायला लागला. पण ते शिराळा तिला आवाज आला, आपल्या बाबाचाच आवाज येतो. थोडंसं मागे सरकून पाहिलं खिडकीतून, हो बाबाच आहे, आपल्या मामाचा म्हणजे याह्याचा म्हणजे सासऱ्याचा समाचार घेतात. ठकी धावतच गेली आणि बाबाला धरलं, फरफटत ओढलं, दरवाजा आणला, गेट बंद केला आणि म्हटली काय झालं, काहून तुम्ही खवळा. म्हणे मला यांची एकदा आता मागची पुढची सगळी कसरच काढतो, याच्याकरता का मी 5 कोटी दिला याच्याकरता. ती म्हणलेली तुमची तक्रार काय ते पहिली मला सांगा, मग त्यांचा समाचार घ्या. म्हणजे तुला काम काय दिलं त्यांनी. ती म्हणली त्यांनी नाही दिलं, मी घेतलं. कसं काय, अहो त्यांनी तर माझ्या योग्यतेप्रमाणे दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, सुनबाई तुझ्या बापाने 5 कोटी हुंडा दिला आहे, सासरमध्ये तुला बसून तर ठेवता येणार नाही, पण त्या हुंड्याचा साजेल असं तुला काम दिलं पाहिजे. आपलं काय खटल्याचं घर आहे. मग त्यांनी पहिले माझ्याकडे तिजोरीच्या चाव्या दिल्या, पण मी त्याचे काय केले, 5 लाखाचे 50च करून ठेवले. ते सांगितलं तुला हे काय जमण्यासारखं नाही. म्हणजे त्याने कॅम्प्युटरचं काम, तेही मोठं काम, पण त्याच्यामध्ये 7 बाऱ्याचे दुसऱ्याचे उतारे आपल्या नावावर आणि आपले त्यांच्या नावावर माझ्याकडनं झाले, ते मला काही जमलं नाही. मग त्यांनी गृहिणी स्वयंपाकाचं काम दिलं, पण ते आपले सकाराम पुन्हा गणपतराव आहे ना, ते जळपटवाडी, करपटवाडी, चिखलवाडी, बरोबर ना असं ते भातात माझ्याकडनं झालं. काही भाकरीचं त्या चपात्या करायला गेले, पोळ्या तर ते भारताचा नकाशाच, आणि ते भाजीत मीठ आहेत नीट, ते काही नीट लागे ना. म्हणजे ते कोणी अर्ध्या ताटावरच ते ठेवून कोणीच पेपर पूर्ण सोडलेला नाही, वाढलेला सुद्धा पूर्ण कोणी जेवायला तयार नाही. म्हणजे तेही काही आपल्याला जमलं नाही. मग त्यांनी कपडे धुण्याचं काम दिलं, कपडे धुत जा, घरी व्यवस्थित आणून प्रेस करत जा, एवढं करत जा. ते काही नदीवरच आहे, काही वाऱ्यानेच उडून गेले, काही इस्त्रीनेच जळाले, म्हणजे तेही काही आपल्याला जमलं नाही. शेवटी ते मामाजी म्हटले, सुनबाई तुझ्या योग्यतेप्रमाणे, तुझ्या प्रतिष्ठेप्रमाणे, तुझ्या प्रतिष्ठेला किमान साजेसं, पुरेसं तर नाही पण किमान साजेसं जे काम आम्ही देण्याचा प्रयत्न केला ते तर तुला काही जमलं नाही, तूच सांग तू काय करू शकते. त्याने सांगितलं, मामाजी रागवत नसाल तर. रागवायचा काही प्रश्नच नाही, काहीतरी तर करावं लागेल. म्हणजे मग आत्याबाई थकलेल्याच आहेत, त्यांचे गुडघे कामावर आले, त्या ज्या रोज काम करतात ती सेवा मी चूक बजावू शकते. ते काय करतात, चिल्ले पिल्ले 10-12 असतात, ते सकाळी सकाळी उठलेले बसतात आणि मग ते भरून राखून येऊन नेऊन टाकतात. मग त्यांचं ते मी ते एवढं व्यवस्थित करू शकतो, बरं त्यात थोडं इधर उधर झालं तरी चलतं आहे, चालतंय, वागतंय, ते काम माझ्याकडे द्या, मी ते करते. आणि ती ड्युटी आजच मी घेतली, मी बजवायला लागली तर तुम्ही अगदी ते बोवणीचं गिऱ्हाईक तुम्ही त्याच्यावर विक्षेप करायला लागला. कोण म्हणते, ठकू म्हणते आपल्या बापाला, म्हणून त्यांच्यावर काही रागू नका. मग आता सांगा बरं, ते सासऱ्याचा काय गुन्हा आहे, तसं दर्शन करायचं काय गुन्हा आहे. ते पहिला आपण शरण गेलो तर खरोखरं सांगतात आपल्याला संसारिक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागवता कदा कल्पते घडेल, अजातवाद सांगतात. नाही आपल्याला पटत मग विवर्तवादात येतात, नाही पटत मग सृष्टीदृष्टीवाद, आपलं दृष्टीसृष्टीवाद, नाही पटत मग सृष्टीदृष्टीवाद, मग परिणामवाद, मग आरंभवाद, मग पुन्हा पुन्हा येऊन पुन्हा शेवटी कुठे घेऊन जाणार, अजातवादातच घेऊन जाणार. पण ते अजातवाद बरं एखाद्याला कळाला तेवढ्यात काम झालं का, पुढचा विचार सागर ऐकण्याची सांगण्याची सुद्धा त्याला आवश्यकता नाही. लीला म्हणून करेल तर मग काही अडचण नाही, पण त्याला सत्यत्वाने केलं पाहिजे असं काही नाही, त्याचं तेवढ्यात सुद्धा काम होऊ शकतं. पण मग त्याच्यामध्ये आपण आता हे 3-4 वाद आपण पहिले समजून घेऊ. पहिले सिद्धांत, वेदांताचा सिद्धांत म्हणला तर असतो अजातवाद.
प्रक्रिया असली का असतो विवर्तवाद. त्या प्रक्रियेमध्ये उत्तम अधिकाऱ्याकरता वापरलेली प्रक्रिया का त्याच्यामध्ये दृष्टीसृष्टीवाद, थोडासा मध्यम अधिकारी असेल तर मग सृष्टीदृष्टीवाद, नाहीच पटला परिणामवाद, मग पुन्हा आरंभवाद, असं पुन्हा पुन्हा खाली येतात. तर ज्याच्यामध्ये प्रतिती सिद्धी दोन्ही नसते त्याला म्हणायचं अजातवाद. ज्याच्यामध्ये प्रतिती असते पण सिद्धी नसते त्याला म्हणायचं विवर्तवाद. ज्याच्यामध्ये प्रतिती सिद्धी दोन्ही असते त्याला म्हणायचं परिणामवाद. आणि ज्याच्यामध्ये प्रतिती नाही पण सिद्धी आहे, आपलं स्वरूप आहे, त्या स्वरूपापर्यंत येण्याकरता ह्या सगळ्या वादाच्या प्रक्रिया आहेत. तर ज्याच्यामध्ये प्रतिती नाही सिद्धी नाही तो कोणता वाद मग? अजातवाद. ज्याच्यामध्ये प्रतिती नाही आणि सिद्धीही नाही. वंद्यपुत्राची प्रतिती आहे का? नाही. आणि नाव किती त्याचा गौरव केला तर सिद्धी आहे का? नाही. प्रतिती नाही सिद्धी नाही. कोणता वाद आहे? अजातवाद. ज्याच्यामध्ये प्रतिती आहे पण सिद्धी नाही, ज्याचं पर्यवसन शेवटी अजातवादात होतं, तात्काळ होतं, त्याला म्हणायचं कोणता वाद? विवर्तवाद. ज्याच्यामध्ये प्रतिती आहे. वंद्यपुत्राची, आपलं क्षमा करा, रज्जूवरच्या सर्पाची प्रतिती आहे, शुक्तीवरच्या रजताची, स्थानवरच्या पुरुषाची काय आहे? प्रतिती आहे पण काय नाही? सिद्धी नाही. त्याचप्रमाणे व स्वप्नातल्या पदार्थाची, मृगजळाची प्रतिती आहे पण सिद्धी नाही. मग हे सगळे दृष्टांत सुद्धा कोणत्या वादातले आहे? विवर्तवादातले. ज्याच्यामध्ये प्रतिती आहे पण सिद्धी नाही. बरं, ज्याच्यामध्ये प्रतिती असते सिद्धी असते, कार्यकार भावाने त्याची सिद्धी करता येते, तो परिणामवाद. मृतिकेचा परिणाम घट, त्या तंतूचा परिणाम पट, त्या दुधाचा परिणाम दही आहे ना. मग हे काय? प्रतिती आहे आणि सिद्धी आहे. आणि त्या कारणापासून ते कार्य होतात. माऊली बोलतात आपल्याला, भूमी आतनी स्वयंभ काय घड्या गाडगाची निघती कोंब, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की कापसाचे पोटी काय कापडाची होती पेटी, वेडी तयाची देठी कापडू झाला. मग हे ज्ञानोबरायांनी कशाची उदाहरणं दिली? ते कोणत्या वादातली आहेत? परिणामवादातले आहेत. तुकोबराय म्हणतात रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. नाथबाबा म्हणतात शुक्तीवर रजत पाता डोळा दिसे, रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प आहे ना. मृगजळ दिसे साचपणा ऐशे, खुट्याची पिशे उरुपुडी, फुटवी पडे तो मृग वाढवी हाव परी न म्हणी माव रोहिणीची. हे ज्ञानोबराय तुकोबराय बोलतात. हा कोणता वादाचं? विवर्तवाद. नाही. आता हे दिसायला आहे ना असायला नाही म्हटल्याच्या नंतर मग विवर्तवाद. आणि ते भूमी आतून स्वयंभ वगैरे म्हटलं का तो परिणामवाद. आणि ज्याच्यामध्ये आता हे बोललो का न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोम ब्रह्म कळले, ज्ञानोबराय, हे तुकोबराय. आणि आगाज झालीची नाही त्याची वार्ता पोषाची काय, ज्ञानोबराय. आणि संसारिक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पते घडेना, आपलं नाथबाबा. मग हे कोणत्या वादातलं बोलणं आहे? संतांचं अजातवादाचं बोलणं आहे. कधी कधी संत अजातवादातून बोलतात, कधी कधी विवर्तवादातून बोलतात, कधी कधी परिणामवादातून बोलतात, कधी कधी सृष्टीदृष्टीवादातून बोलतात, कधी कधी दृष्टीसृष्टीवादातून बोलतात. आणि मग लोक म्हणतात असे कसे तुमचे संत घडीतच या बोटाचे तुमकी या बोटावर फिरवतात? ते फिरवत नाही, त्यांचा समन्वय आपल्या लक्षात येत नाही. ते कोणत्या प्रसंगाला कोणता अधिकारी बघून त्याला कोणत्या वादातून ते कळेल. कारण अधिकार तैसा करू उपदेश, साहेब जे त्याशी तेची देऊ. अधिकार तैसा दावेला मार्ग चालत आहे मग कळू येते. आपण त्या आपल्याला कोणता वाद फेल होतो, पसनी पडतो, तो वाद घ्यावा आणि आपण सिद्धांतापर्यंत जावं. कारण आचार्याचे पंचदशीमधला प्रसिद्ध श्लोक आहे, यया भौत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्येक आत्मने सासैव प्रक्रियाच्या साध्वी आचार्य भाष्यतम. म्हणून इथे कोणता वाद सांगतायत बोला आता? अजातवाद सांगतात. अजातवाद म्हणजे तुम न हम दप्तर गुम, असं बाबाचं वाक्य आहे आनंदाश्रम स्वामी. त्याच्यात तुम नाही हम नाही काहीच नाही, पण काही शून्य तर नाही, द्वैतवाद तर नाही, एकमेव अद्वितीयम ब्रह्म. त्याच्याकरता एक आचार्यांचा श्लोक आहे प्रसिद्ध, चित्रम वटतरवर मुले वृद्ध शिष्या गुरोरिवा गुरुस्तु बहु व्याख्यान शिष्यस्तु छिन्न संशया. चित्रम वटतरवर मुले, एक चित्र विचित्र असा एक प्रकारचा वटवृक्ष आहे आणि ते मुले त्याच्या बुडाशी त्याच्या छायेला दोघं जण बसले आहेत, गुरु आणि शिष्य. पण गुरुचं व्याख्यान काय? गुरुस्तु मौनम व्याख्यानम, मौन हेच गुरुचे काय व्याख्यान आहे. शिष्यस्तु छिन्न संशया, शिष्याचे सर्व संध्य छिन्न झालेले आहेत. संशय संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ असा तो झालेला आहे. गुरुचं मौन हे व्याख्यान आहे. शिष्याचे सर्व संशय क्षीण झालेले आहे. आणि एक विशेष आहे, वृद्ध शिष्या गुरुरिवा. शिष्य कसा आहे? वृद्ध आहे आणि गुरु कसे? युवा आहे. व्यवहारात गुरु कसे असतात? वृद्ध असतात. शिष्य कसा असतो? युवा असतो. पण इथे मात्र या अजातवादाचं सांगायचं ना, मग शिष्य असतो चित्र मोठं तर मुले वृद्ध शिष्या गुरुर युवा. शिष्य वृद्ध आहे आणि गुरु युवा आहे. आता शिष्य वृद्ध कसा असेल? कारण शिष्य आणि वयमेव जीर्णा, विषय न जीर्णा, भोगो न भोगता वयमेव भोगता. भोग आपल्याला भोगतात का? आपण भोगाला भोगतो. भ्रम असतो आपल्याला, आपण भोगाला भोगतो. भोग आपल्याला भोगतात. कारण भोगाला आपण जर भोगला असतं तर भोग काय झाली पाहिजे? जीर्ण. आणि आपण काय झालो पाहिजे? तरुण. पण काय होतं? काय आपण होतो जीर्ण शीर्ण, भोग कायम राहतात तरुण आहे ना. म्हणून भोगारे आपल्याला नाही भोगलं,
आपण भोगायला नाही बोललो, भोगाने आपल्याला भोगलं. आपण जीर्ण विषय नाही जीर्ण झाले, आपण जीर्ण झालो. आणि मग असे जीर्ण विषय त्याला जसं एखाद्या मगरीने एखाद्या शिकार पकडून चोथा करून त्याला तीरावर आणून टाकावं, तसा प्रकार विषयाने जीवाला केलं. म्हणून असा विषय जीव कसा झाला, हा शिष्य कसा झाला, जीर्ण झाला. आणि गुरुजी काय करतात, तरुण तरतुर्या लालन लीला असं त्याच्या बाबतीत म्हणतात. किंवा नमो विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा पराप्रमे प्रमादा विलाशिया, परावाणीला अविषय असणारी जी स्वरूप स्थिती आहे तिच्याशी ते आणि शब्दातीत जो जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद आहे, आणि विषय तर नाही आणि आनंदाला तर उणीव नाही, असा नित्यानंद ते भोगतात. म्हणून ते कसे आहेत, चिर तरुण आहे. आणि हे सुद्धा बोलणं कोणत्या वादातलं आहे, अजात वादातलं आहे. आणि असं बोलणं बोलायला जर लागला तर ती बुद्धी अहंकार रूपी भाऊ बुद्धिरूपी ताईला म्हणतो, त्याला उठू नको, त्याला उठू नको. त्याला म्हणजे कोणाला, या जीवात्म्याला. झोपलेला ना असा झोपू दे, तो झोपला म्हणून आपलं सगळं चालू आहे. तो जर उठला तर मग आपलं काहीच बसताना बसलंच. अहंकारूपी भाऊ बुद्धिरूपी ताईला बोलतो, हा जीवात्मा झोपलेला ना कोणत्या निद्रेत, अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. तो महावाक्याची नावे गुरुकृपेची थावे, माता हात ठेविला नव्हे थापटेला जैसा. आणि कसा झोपलाय, घोरत झोपलेला आहे. अविद्येची निदा घोरत होता बदबादा. त्याला उठू नको, कारण तो उठला तर आता अहम दिवस मी असा नाही उठणार, अहम ब्रह्मास मी असं उठणार. म्हणजे गोड श्लोक बाबा सांगत असतात इथेच, अहंकारम ध्येयमृते मा सुप्तो प्रबोधे उत्थिते परमानंदे न च त्वम न च अहम न वै जगत. तो अहंकारूपी भाऊ बुद्धिरूपी ताईला, ध्येयम बुद्धिरूपी ताईला बोलतो, हे दिदी, हे ताई, ह्या जीवात्म्याला उठू नकोस. ती म्हणली का उठू नको, कारण न करू नको म्हणलं की ते आवर्जून करणार. साधा घरात बघा, ते बहीण भावाचं भांडण तुम्ही बघा. आणि आपण बहीण भाऊ होतो, आळंदी कोणी येताना इकडे येताना आपलंही पहा, ते बहीण भावाचं कधी पटेन, तुझ्याशिवाय पटेन आणि तुझं माझं कर्मेना बनेना, असं ते होतं. खूप चालतं ते. तसं हा अहंकाररूपी दादा बुद्धिरूपी ताईला म्हणतो, त्या जीवात्मा झोपला अज्ञानरूपी निद्रेत झोपू दे ताई, त्याला उठू नको. ती पुन्हा म्हणली नाही का मी उठवणार, का नको उठू. बघ म्हणले, मग उठवलं तर उठ म्हणले, मग तुझं तर बसताना गेलं पण माझंही गेलं. म्हणजे अहंकारम ध्येयमृती मा सुप्तो प्रबोधे उत्थिते परमानंदे न च त्वम, तू राहणार नाही, न च अहम, मी राहणार नाही, न वै जगत, हे जगतही राहणार नाही. असा कोण बोलतो, हा अहंकाररूपी दादा बोलतो. कारण अजात वादा तो उठेल ना, आणि तो म्हणेल एकमेव द्वितीयम ब्रह्म न य नानास्ति किंचन, हे किंचन आपली नाना न असते किंतु एकमेव द्वितीयम ब्रह्म असते. असा तो उठल्याच्या नंतर अहंकाराची सिद्धी आहे का, बुद्धीची सिद्धी आहे का, जगताची तरी सिद्धी आहे का, काही नाही, एकमेव द्वितीयम ब्रह्म. असा हा अजातवाद आहे. त्या अजातवादासंबंधी काय बोलतात थोडंसं आपण बघू. अजातवाद, आत्म्याच्या ठिकाणी संसाराचा काय अभाव. हे शिष्य, आता ह्याचे उत्तर, ह्याचे म्हणजे तुझ्या प्रश्नाचे. कोणता प्रश्न आहे तुझा, तुम्ही सांगता संसार तुझ्या स्वरूपा ठिकाणी झालाच नाही वंद्यापुत्राप्रमाणे, पण तुम्हाला प्रतीतीला येतो, तुमच्या वचनावर विश्वास पाहिजे, पण दुर्दैवाने मला ते कसं सहज वाटतं. मग तुम्ही एक काम करा, तो संसार नेमका कुठे आहे तिथे सांगा, मी तिथे मानेल, माझ्या ठिकाणी मानणार नाही. थोडक्यात संसाराचं स्थान मला काहीतरी सांगा, अशी त्याचा काय प्रश्न आहे. तो गुरुदेव म्हणतात ह्याचे उत्तर आम्ही तुला सांगतो, परंतु आम्ही उत्तर सांगतो पण गुरुदेवाला अगोदरच माहिती हा काय त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणार, पण तरी सुद्धा सत्य ते सांगितल्याशिवाय राहू नाही. म्हणून गुरुदेव त्याला म्हणतात आम्ही सांगतो, परंतु ते पहिली गोष्ट समजणे कठीण. कारण कोणता वाद सांगायचा, हा अजातवाद. म्हणून तो समजणंच कठीण. एकूण तिकून समजलं तरी पटणं कठीण, एकूण तिकून पटलं तरी झेपणं कठीण, एकूण तिकून झेपलं तरी रंगणं कठीण. रंगलं का नाही, झेपलं नाही, झेपलं का नाही, पटलं नाही, पटलं का नाही, कळालं नाही. तुम्हाला कळालं, कळाल्यासारखं वाटलं, कळाल्याच्या नंतर त्याला शंकाच राहणार नाही. कारण बाबा म्हणत असतात कळलं की पटतच असतं, पटलं की झेपतच असतं, झेपलं की रंगतच असतो. रंगला नाही कारण झेपलं नाही, झेपलं का नाही, पटलं नाही, पटलं का नाही, कळालं नाही. कळणं शब्दाने वेगळं आणि अनुभूतीने वेगळं. म्हणून तुला आता शब्दानेच पहिलं ते कळालं तरी पुष्कळ झालं. पण आता उत्तर खरं काय ते तर आम्ही तुला सांगतो. शिष्य, गुरुदेव म्हणतात हे शिष्य, याचे उत्तर आम्ही सांगतो, परंतु ते समजणे कठीण, समजले तरी पटणे कठीण. कसे असले तरी प्रस्तुत असलेल्या विषयात शंकेचे काय केले पाहिजे, समाधानी सांगितलेच पाहिजे. असो हा वंद्यापुत्र, पुढं गुरुदेवाने सांगितलं आपला हा असणारा दिसणारा संसार कशाप्रमाणे, वंध्यापुत्राप्रमाणे. आणि कोणत्या दृष्ट्या, पारमार्थिक दृष्ट्या कोणता अभाव, चार अभावापैकी अत्यंत अभावरूप आहे. हे सगळे शब्द ठळक अक्षरात दिले आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण हे शब्दाचा जर आशय त्याला कळाला, वक्तुरीच्या तात्पर्य ते प्रत्येकाच्या शब्दाची शब्दशक्ती कळाली तर शंकाच राहणार नाही. आणि पुन्हा शब्दसुद्धा असे ठेवले की हे पुढं आक्षेप काय घेणार हेही गुरुदेवाला माहिती आहे.
त्यावेळेला त्या त्या शब्दाच्या द्वारा त्याला समाधान करता येईल. तर इथले 2-3 शब्द महत्त्वाचे आहे की जे आपल्याला पुढे उपयोगाला येणार. त्यातला पहिला आहे हा दिसणारा संसार आहे ना, याचा कोणत्या दृष्टीने अभाव? पारमार्थिक दृष्ट्या अभाव. आणि पारमार्थिक दृष्ट्या कसा अभाव? अत्यंत अभाव. आणि कोणाप्रमाणे? वंद्यापुत्राप्रमाणे. म्हणजे वंद्यापुत्राप्रमाणे हा काय आहे? दृष्टांत आहे ना. आणि कसा अभाव? अत्यंत अभाव हा सिद्धांत आहे. आणि कोणत्या सत्तेत? पारमार्थिक सत्तेत. असे सगळे शब्द महत्त्वाचे आहे, कारण जेणेकरून या शब्दाची ठळक पंक्ती आपल्या स्मृतीच्या कप्प्यात कायम राहिली का पुढचा विषय आपल्याला लागतो. आणि त्याच्यावर आक्षेप जरी घेतला तर कोणत्या पदावर घेतला हे लक्षात येतं, आणि त्याचं समाधान काय हे आपल्याला लक्षात यायला सुलभ पडतं. म्हणून ही ठळक पंक्ती महत्त्वाची. हा दिसणारा संसार वंद्यापुत्राप्रमाणे पारमार्थिकदृष्ट्या अत्यंत अभावरूप आहे. आता ते थोडं स्पष्टीकरण देतात. अत्यंत अभावरूप कोण? वंद्यापुत्र हा अमुक ठिकाणी असतो हे सांगणे जसे अशक्य आहे. तू काय म्हणतो? हा संसाराचं स्थान सांगा, मी तिथे मानेल, माझ्या ठिकाणी मानणार नाही. पण आम्ही तुला पहिलंच सांगतो हा संसाराचा अभाव आहे. कशाप्रमाणे? वंद्यापुत्राप्रमाणे. मग एक जण म्हटला वंद्यापुत्राचं काय करा, थोडासा लग्नाचा हिशोब सांगा. जसं आपण आता भीष्म पितामहाची कन्या आणि हनुमंतरायाचा मुलगा यांचं लग्न पाहिलं, पण हे कोणता अभाव आहे तिथे? अत्यंत अभाव आहे. मग त्यांचं सांगणं सांगणारा वेडा आणि ऐकणारे त्याच्यापेक्षा वेडे. पण झालं की नाही आपल्यातच हे? का बरं? आहे ना, ते नाहीच तर त्याचं सांगणार काय? तसं तू प्रश्न विचारणारा वेडा आणि तुझं उत्तर देणारा मीही वेडा. मग आता वेड्या वेडे एकत्र आले आणि मग आता हा विचार आपला चालला. हा सुद्धा विचार काय? वेडेपणाचाच आहे. पण हा वेडेपणाचा विचार करणं हाच खरा शहाणपणा आहे. कारण खरं याच्याद्वारा आपल्याला कळतं, इतर कुठल्याही विचाराद्वारा खऱ्या विचारापर्यंत आपल्याला येता येत नाही. अत्यंत अभावरूप वंद्यापुत्र अमुक ठिकाणी असतो असे सांगणे जसे काय आहे? अशक्य आहे. सदा म्हणतात त्याला वंद्यापुत्राचं स्थान एखादा सांगा म्हटलं तर ते सांगणे शक्य आहे का? नाही. तसा अत्यंत अभावरूप कोण? हा संसार. आणि तो म्हणू लागला प्रतीतील येतो, म्हणून तो जर म्हणेलच प्रतीतील येतो, पण आम्ही कोणती दृष्टी घातली तिथे? पारमार्थिक दृष्ट्या. पारमार्थिक दृष्टीने पाहिलं तर प्रतीती सुद्धा नाही, म्हणून पारमार्थिक दृष्ट्या पाहिलं तर हा अत्यंत अभावरूप असणारा हा संसार, त्याचं स्थान बघा. आता मग त्या आत्यंतिक वंद्यापुत्राप्रमाणे अत्यंत अभावरूप असणारा हा जो संसार आहे तो अमुक ठिकाणी आहे असे सांगणे जसे काय वंद्यापुत्र अमुक ठिकाणी आहे असे सांगणे जसे अशक्य आहे, त्याप्रमाणे हा संसार तुझ्या अथवा माझ्या अथवा किंवा अन्य. तुझ्या म्हणलं म्हणजे तू द्वितीय पुरुष, माझ्या म्हणलं म्हणजे मी प्रथम पुरुष, अन्य मात्र म्हणजे आणखी एखादा तृतीय पुरुष. तिन्ही ठिकाणी याचं काय आहे? तर एकाधिक अत्यंत अभाव. मग अन्य कुठेही सत्य नाही. आणि असा अमुक ठिकाणी आहे म्हणून काय म्हणून सांगू? असता तर त्याचं ठिकाण सांगता आलं असतं. म्हणून संसार म्हणून काही सत्य पदार्थ असता तर त्याचे ठिकाण सांगता आले असते, पण तो मुळीच नाही तर मग त्याचे ठिकाण काय म्हणून सांगावे? गुरुदेवाचं असं रास्त म्हणणं आहे का यांनी म्हणावं बाबा वंद्यापुत्र नाहीच तर त्याचं स्थान विचारणं हाच माझाच वेडेपणा आहे आणि तुम्हाला सांगायला लावणं आणखी वेडेपणा आहे असं यांनी म्हणावं. पण असा म्हणत नाही, कारण हा कोणता वाद? माझ्यात वाद. आणि हा एक काय कसे कठीण? समजणेच कठीण. समजले तरी पटणे कठीण, पटले तरी झेपले कठीण, झेपले तरी त्यात रंगणे कठीण. पण उत्तर गुरुदेवाने दिले. आता कठीण कसे ते सांगतात बघा. कंसात देतात हा भाव. हे गुरुचे उत्तर कोणत्या वादाच्या दृष्टीने आहे? अजात वादाच्या दृष्टीने. थोडक्यात असा प्रश्न का पुन्हा उपस्थित होतो एवढं ऐकू नये तर गुरुदेवाचं तात्पर्य कळालं नाही म्हणून. कुठल्याही गोष्टीचं काय कळायला पाहिजे? तात्पर्य कळायला पाहिजे. आणि ते तात्पर्य सुद्धा वक्त्याला अपेक्षित असणारं तात्पर्य कळायला पाहिजे. काय म्हणतात? वक्तुरिच्छा तात्पर्यम आणि तात्पर्यम पकडितव्यम. वक्त्याच्या त्या शब्दाच्या पाठीमागची इच्छा काय हे कळायला पाहिजे आणि त्याचं तात्पर्य काय हे कळायला पाहिजे. तात्पर्य जर कळालं नाही तर अर्थाचा अनर्थ होतो. एक सहज बघा, 3 विद्यार्थी धावत आले. गुरुदेवाला म्हणू लागलो, गुरुदेव काय रे बाळा? तो पहिला म्हणू लागला, गुरुदेव माझं पीक वाळून चाललं. दुसरा म्हणू लागला, गुरुदेव माझा दिवाच बुजतो. तिसरा म्हणू लागला, गुरुदेव माझी बायको मेली हो. अशी तिघांनी तक्रार केली. गुरुदेवाने तिघाकडे पाहिलं, म्हणले जा पाठ लावा, जा पाठ लावा असं म्हणले. ते तिघही शिष्य निघून गेले, कारण त्यांचं समाधान झालं. आपलं झालं का याच्यात? नाही झालं. काय झालं? कारण तिघाला एक उत्तर पाठ लावा कसं होऊ शकतं? तर तिघाचं उत्तर बरोबर, कारण त्यांना समाज कळून आला. पहिल्याचं काय झालं होतं हे असं तुम्ही तेही बोलत नाही. पहिल्याचं काय झालं होतं? पीक वाळू लागलं होतं. तर पीक वाळू का लागलं का? कारण वेळेवर बरसात झाली नाही. वरच्या पाण्यावर त्यांनी ते पीक घेतलं कोरडवाहू जमिनीमध्ये आणि पीक वाळू लागलं. तर त्याला काय सांगितलं? पाठ लाव. म्हणजे पाटाचं पाणी पिकाला लाव. म्हणजे काय होणार? नाही वरून आलं तर खालचं पाणी पिकाला दे, म्हणजे तुझं पीक वाळणार नाही. दुसरं काय म्हटलं होता?
दिवा विजू लागला. आता दिव्याची वात म्हणजे टिमटिमती, ते काय सोसाट्याचा वारा नाही, सोसाट्याचा आपला मोठा अग्नी नाही, प्रदीप्त अग्नी नाही, येता 200 समेत दोघेर असं नाही ना. तो प्रदीप्त प्रज्वलित अग्नी असला का जितका वारा आला तितका तो आणखी वेग घेतो, सगळं पूर्ण जंगल जाळून भस्म करतो. पण टिमटिमती वाद असली तिला वारा सहन होत नाही, मग तू काय कर, असा पाठ लाव, म्हणजे तो वारा त्याला लागणार नाही आणि तुझा दिवा राहील. दुसरा काय म्हटला होता, तिसरा काय म्हटला होता, बायको मेली. आता त्याला म्हटले रडत बसून काय होणार आहे. पाटलाव शब्दाचा अर्थ बाबा म्हणत असतात मोथुरकर. मोथुरकर म्हणजे दुसरी आवृत्ती छाप, नाहीतर मग संन्यासी तरी हो. रडत बसून काय होणार आहे, असं त्याचा पाटलाव शब्दाचा अर्थ हे 3 आहे. म्हणजे इथे काय कळायला पाहिजे, वक्त्याचं तात्पर्य कळायला पाहिजे. दुसरं एक उदाहरण त्यांनी दिलं होतं. 3 आले, देव, दानव आणि मानव बृहस्पतीकडे, आणि तिघही रडायला लागले. आमचं कल्याणच होत नाही, प्रयत्न तर आमचे पुष्कळ चालू आहे, पण पहिले पालत्या गाड्यावर पाणी, आम्ही काय करावं. मग देवाला, दानवाला, मानवाला, बृहस्पती गुरु आहेत ना, त्यांनी तिघाला सांगितलं झालं म्हणजे हो जा. पण म्हणल्यामुळे यांना काय बोलले, बाकीच्यांना काही मेळ लागला नाही. तर देवाला म्हणले दानवाला म्हणले मानवाला म्हटले मग पण तिघाचा अर्थ वेगळा आहे. दचा अर्थ दानवाने काय घ्यायचा, दया, कारण दानवाचा क्रूर स्वभाव आहे. दया करा, दया करण्याची पुत्रासी तिची दासा आणि दासी, तुमचं कल्याण होईल. दया तिचे नाव, भूताचे पाळण, अनेक निर्धन कंटकाचे, इकडे संताकडे भगवंताकडे, पण तुम्ही काय करा, दया शिका. दचा अर्थ देवानी काय घ्यायचा, दमन, कारण देव कसे आहे, भोगयोनीच आहे, भोगलंपट आहे, आणि त्यामुळे तुम्ही काय करा, इंद्रियाचं थोडंसं दमन करायला शिका. आणि द शब्दाचा अर्थ दान करायला शिका. कोणाला सांगितलं, मानवाला, कारण मानवाचं काय 7वी पिढी क्या खायगी होते की नाही. पण मानवाचे काय एक प्रकारची संग्रही वृत्ती आहे, म्हणून तुम्ही म्हणजे काय करायला शिका, काय दान करायला शिका. म्हणजे दानवा करता द शब्दाचा अर्थ दया आहे, द शब्दाचा अर्थ मानवा करता दान आहे, आणि द शब्दाचा अर्थ देवा करता दमन असा आहे, म्हणजे तात्पर्य. तसं या ठिकाणी गुरुदेवाने प्रत्येक शब्दाचा जो आशय आहे त्याचं तात्पर्य तू लक्षात घे, असं गुरुदेव बोलतात. हे गुरुचे उत्तर अजातवादाच्या दृष्टीने आहे. आणि वेदांताचा मुख्य सिद्धांत कोणता, वेदांताचा मुख्य सिद्धांत परमात्मा स्वरूपाच ठिकाणी जगतादी संसार कसा झाला नाही, कालत्रही झाला नाही, म्हणजे गतकालात झाला नाही, सद्यकालात स्थित नाही, आणि भविष्यकाळात होणं संभवनीय नाही, असा आहे. म्हणजे त्यालाच अजातवाद असं म्हणतात, त्यास अजातवाद असे म्हणतात. पण तो अजातवाद पटण्या इतका परम भाग्याचा श्रद्धावान कोण आहे, कारण अजातवाद पटण्याकरता काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम आहे ना. आणि अजातवाद म्हणजे हा उत्तम अधिकाऱ्याकरता आहे. आणि बाबा म्हणत असतात वेदांत विचाराचे खरे अधिकारी रत्न 2च आहे, एक सगुण साक्षात्कारी नामदेव महाराज सारखा, आणि निर्विकल्प समाधीमग्न चांगदेव महाराज सारखा. या दोघांना सुद्धा फारसे कष्ट घ्यावे लागले नाही. चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्तायचं, आणि नामदेव महाराज म्हणतात नाम म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वाटे. एका प्रसंगात त्यांचं काम झालं. पण मग का, तर त्यांना लगेच सांगितलं ना अजातवाद पटला, कारण तंतूच आहे, पट नावाची वस्तूच नाही. तसं सर्व परमात्माच आहे, शिवलिंग इथे आहे इथे नाही असं नाही, सर्वत्र आहे. एका प्रसंगावरून नामदेव महाराजला कळालं, आणि चांगदेव महाराजला न खोमता जो एवढ्या एका प्रसंगावरून कळालं. म्हणून म्हणतात, पण असा श्रद्धावान भाग्याचा कोण आहे की ज्याने हा अजातवाद ऐकल्याबरोबर त्याप्रमाणे जगताच्या अत्यंत अभावाचा निश्चय होईल. याचा अर्थ कोणीच नाही असं नाही. मग पहिला दुसऱ्या तरंगातले शब्द घ्या, काय नाही, फार नाही आहे ना, कोणीच नाही असं नाही, पण विरळा ऐसा कोणी तो का त्याशी लोटांगणी. म्हणून म्हणतात फार विरळा. का, कारण धडधडीत शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष आपल्या उघड्या डोळ्याने जगतादी संसार दिसत असता संसार नाही किंवा झालाच नाही हे कोणासही पटणार नाही. प्रत्येकास असेच वाटेल की संसार वंद्यापुत्राप्रमाणे झालाच नाही, असं जर आपलं म्हणणं असेल तर वंद्यापुत्र ज्याप्रमाणे कोणाला दिसत नाही त्याप्रमाणे जगतादी संसार कोणाला दिसूच नाही. तो तर दिसतो, दृष्टांतातला वंद्यपुत्र दिसत नाही, आणि दार्ष्टांतातला संसार तर दिसतो, तो आम्ही भोगतो, मग सर्वांस प्रत्यक्ष दिसतो, मग संसार झालाच नाही हे कोणास पटावे, उत्तर आहे कोणालाही पटणार नाही. याच अभिप्रायाने आता शिष्य काय करणार, शंका, श्री गुरु देणार उत्तर, आणि तोच आहे ख्यातिवाद. तर खरा ख्यातिवाद आता चालू होतो, त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जुग महाराज की जय.